श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात 20 एप्रिल पासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक असं वादळ घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अवकाशात ग्रहाची एक अशी युती तयार होत आहे जी कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच मेष राशीच्या नशिबावर घाला घालणार आहे. तुमच्याच राशीत बसलेला उच्चाचा सूर्य तुम्हाला राजा बनवण्याचे स्वप्न दाखवत असला तरी 23 आणि 24 एप्रिलच्या त्या काळरात्री चंद्राची फिरणारी चाल तुमच्या मानसिक शांतीचा बळी घेऊ शकते. सावध राहा, कारण एखादी अघटित घटना तुमच्या उंबरठ्यावर उभी असू शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या कुंडलीत सध्या कालसर्प दोषाचा फास आवळला जात आहे. राहू आणि केतूचे हे जाळे तुमच्या नात्यामध्ये विष कालवण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेषतः ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता त्यांच्याकडूनच तुम्हाला असा दगा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे पाय जमिनीवर राहणार नाहीत. 23 आणि 24 तारखेला घराबाहेर पडताना 10 वेळा विचार करा, कारण ग्रहाची वक्रदृष्टी अपघाताचे आणि रक्ताचे संकेत देत आहे. शनी आणि मंगळाची ही युती तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघाली आहे की काय, अशी भीती वाटणाऱ्यांसाठी ही परिस्थिती आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात शुक्र जरी तुम्हाला धनाचा लोभ दाखवत असला तरी शनिदेवाची साडेसाती तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी टोकून बसली आहे. या आठवड्यात एखादा गुप्त शत्रू तुमच्या समोर येईल. त्याचा चेहरा पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. सरकारी कामात किंवा नोकरीत तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला तुरुंगावर किंवा मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकते. जर तुम्ही वेळीच सावध होऊन हनुमान चालीसा आणि लाल मसूर गोळाचा तो उपाय केला नाही तर फिरलेले हे चक्र थांबवणे तुमच्या हाताबाहेर जाईल. तर मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्याच राशीत ग्रहाचा राजा सूर्य सध्या उच्च स्थितीत विराजमान झाला आहे. ही स्थिती दिसायला जरी वैभवाची वाटत असली तरी ती एखाद्या धगधगत्या ज्वालेसारखी आहे. या उच्च सूर्यामुळे तुमची निर्णय क्षमता प्रचंड वाढणार आहे, पण त्याबरोबरच तुमचा अहंकार इतका टोकाचा ठरू शकतो की तुमच्या हातून घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभरासाठी महागात पडू शकतो. सत्ता आणि अधिकाराचे स्वप्न पाहणाऱ्यांना ही संधी मिळणार असली तरी सत्तेचा हा उन्माद तुम्हाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकतो. याची धास्ती मनामध्ये बाळगूनच पावले टाकावी लागतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या कुंडलीत साडेसातीचा प्रभाव सुरू असतानाच शनी आणि मंगळ यांची युती 12व्या भावात तयार झाली आहे. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत क्लेशदायक मानले जाते. या युतीमुळे अकारण भीती, अज्ञात संकटाचे चाहूल आणि आरोग्यावरील मोठा खर्च त्यामुळे उंबरठ्यावर उभा आहे. विशेषतः 23 आणि 24 एप्रिल रोजी जेव्हा चंद्र तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश करेल तेव्हा घरामध्ये काहीतरी अघटित घडण्याची भीती निर्माण होईल. ही स्थिती अशी आहे की जिथे तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते किंवा विनाकारण होणारे वाद तुमच्या आयुष्यातील सुखाची रांगराळी करू शकतात. मेष राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात या संपूर्ण आठवड्यात तुमची राहू आणि केतूचा कालसर्प दोषाच्या विळखात अडकलेली आहे. केतू 5व्या भावात बसून तुमच्या बुद्धीला आणि प्रेमाला भ्रमित करत आहे, तर राहू लाभाच्या नावाखाली तुम्हाला अशा फसवणुकीच्या जाळ्यात ओढत आहे जिथून बाहेर पडणे अशक्य होईल. 23 आणि 24 तारखेच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा तिसऱ्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते जी तुमच्या सुखी संसारात विष कालवण्याचे काम करेल. ग्रहाची ही गुंतागुंत इतकी भयानक आहे की जर तुम्ही भावनिक वाहवत गेलात तर तुमच्या जवळच्या व्यक्तीस तुमच्या शत्रूच्या भूमिकेत उभे राहिलेले तुम्हाला दिसतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या राशीत बसलेला
उच्चाचा सूर्य तुम्हाला केवळ यशच नाही तर एक विलक्षण रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा प्रदान करत आहे. जरी शनीची 7.5 सुरू असली तरी तुमची आंतरिक इच्छाशक्ती कोणत्याही शारीरिक व्याधीवर मात करण्यास सक्षम आहे. 23 आणि 24 एप्रिल रोजी चंद्राच्या स्थितीमुळे थोडा थकवा जाणू शकतो, पण तो केवळ तुम्हाला विश्रांती घेण्याची आठवण करून देण्यासाठी असेल. या काळात तुम्ही योगाभ्यासाने ध्यानधारणेकडे वळालात तर तुम्हाला शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक परमानंदाची अनुभूती येईल, जी तुम्हाला संपूर्ण आठवडा ताजेतवाने ठेवेल. मेषराशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या वैवाहिक जीवनावर गुरुची अमृतदृष्टी पडत आहे, जी कोणत्याही वादाला संवादाच्या माधुर्याने संपवण्याची ताकद ठेवते. जरी सूर्याच्या प्रभावामुळे कधी कधी स्वभावात तीव्रता येईल, तरी तुमच्या जोडीदाराचे प्रेम आणि सामंजस्य घरामध्ये सुखाची बरसात करेल. प्रेम संबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी हा काळ एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आहे. 23-24 तारखेला किरकोळ मतभेद होण्याची शक्यता असली तरी ते केवळ तुमच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी असतील. एकमेकावर असलेला अढळ विश्वास या आठवड्यात तुमच्या प्रेमाचे रूपांतर एका घट्ट आणि पवित्र बंधनात करेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात या आठवड्यात तुमची निर्णय क्षमता अतिशय अचूक राहणार असल्याने तुम्ही संकटांना आधीच ओळखून त्यावर मात कराल. प्रवासात किंवा वाहन चालवताना थोडी सावधगिरी बाळगणे हे तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल. कुणाच्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, कारण तुमचे अंतर्ज्ञान स्वतःच्या सर्वोच्च स्तरावर आहे. हनुमान चालिसेचे पठण तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ निर्माण करेल, जे तुमच्या आरोग्याचे आणि नात्याचे रक्षण करेल. हे ईश्वरी आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून तुम्हाला आनंदी भविष्याकडे नेतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या राशीत सूर्याचे उच्चस्थानी असणे तुमच्या करिअरमध्ये एका सुवर्ण काळाची सुरुवात करत आहे. सरकारी नोकरीत असलेल्या किंवा सरकारी कामाशी संबंधित असलेल्या जातकांसाठी हा आठवडा राजयोग घेऊन आला आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. परदेशी व्यापार किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना धनलाभाचे मोठे संकेत मिळत आहेत. तुमच्यातील नेतृत्व गुण उजळून निघतील, ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा निर्माण होईल आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानाची दारे उघडणारा ठरेल. जरी केतूचा प्रभाव काही काळ तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेल, तरी उच्च सूर्याची ऊर्जा तुम्हाला अभ्यासात पुन्हा एखादा स्थिर करेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. संशोधनात किंवा तांत्रिक शिक्षणात असलेल्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. तुमची आकलन शक्ती वाढल्यामुळे अवघड विषयी सहज समजून गुरुजींचा सल्ला आहे की ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, कारण या आठवड्यात केलेली मेहनत तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे असताना केवळ तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हाच या आठवड्यातील सर्वात मोठा मंत्र आहे. यश मिळवताना अहंकार मनात शिरण्याची शक्यता असते, त्यामुळे सहकाऱ्यांशी आणि कुटुंबातील व्यक्तीशी बोलताना नम्रता ठेवा. शनीच्या 7.5मुळे कामाची गती थोडी मंद वाटू शकते, पण धीर सोडू नका. हा काळ तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा असला तरी अंतिम विजय तुमचाच आहे. घाईघाईत कोणते मोठे आर्थिक व्यवहार करू नका. त्याऐवजी तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच पाऊल पुढे टाका. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात या आठवड्यात येणारी संकटे दूर करण्यासाठी आणि भाग्याची साथ मिळवण्यासाठी हनुमान चालिसेचे नित्य पठण करणे तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरेल. विशेषतः मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल मसूर आणि गुळाचे दान केल्याने शनी आणि मंगळाचा अशुभ प्रभाव नष्ट होईल. गरिबांना अन्नदान केल्याने
तुमच्या धन आणि धान्यात वृद्धी होईल. दररोज सूर्याला अर्घ्य दिल्याने तुमचा आत्मविश्वास आणि तेज वाढेल. हे साधे पण प्रभावी उपाय तुम्हाला मानसिक शांतता देतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग निर्विघ्न करतील. मेष राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात, नशिबाचे चक्र कधी फिरेल आणि कधी तुमच्या आयुष्यात एखादी मोठी संधी चालून येईल हे सांगता येत नाही. आकाशातील ग्रहाची ही गुपित आणि दर आठवड्याला बदलणारे तुमचे नशीब जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, एक छोटीशी माहिती तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून गुरुजीचा कोणताही मोलाचा सल्ला तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही.